वास्तव बातमी। सकल मराठा समाज माळशिरस तालुक्याचे आज शुक्रवार दिनांक 27 जून रोजी अकलूजच्या शासकीय विश्रामगृह या ठिकाणी बैठक संपन्न झाली। संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी 29 जून रविवार या दिवशी अंतरवाली सराटी या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्राची मराठा आरक्षण या विषयावर अंतरवाली सराटी या ठिकाणी बैठक आयोजित केली आहे। या बैठकीच्या निमित्तानं माळशिरस तालुक्यातील नेमकी भूमिका काय घ्यायची किंवा माळशिरस तालुक्यातील किती लोक त्या बैठकीसाठी जाणार आहेत या संदर्भात आज आपल्या सोबत चर्चा करण्यासाठी माझ्या पाठीमागे माळशिरस तालुक्यातील सकल मराठा समाज मोठ्या संख्येने उपस्थित आहेत। त्या बांधवांशी आपण चर्चा करणार आहोत। आज सकल मराठा समाज माळशिरस तालुक्याची जी बैठक संपन्न झाली त्या बैठकीमध्ये काय निर्णय झाला किंवा या माळशिरस तालुक्यातील किती गाड्या किंवा किती लोक रविवारच्या संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या बैठकीसाठी जाणार आहेत। आज या ठिकाणी माळशिरस तालुक्यातील कोर कमिटी सकल मराठा समाज आम्ही सर्वांनी बैठक झाली। त्या बैठकीमध्ये 40-45 गाड्यांचं नियोजन सध्या तर ठरलेलं आहे, पण एक 10-15 गाड्या वाढवून जातील अशी आशा व्यक्त करतो आम्ही। या ठिकाणी माळशिरस तालुक्यातून जवळपास 45 गाड्यांचं नियोजन झालेलं आहे आणि आज आणि उद्या अजून 10 ते 15 गाड्या वाढू शकतात, म्हणजे जवळपास 60 गाड्यांचं नियोजन माळशिरस तालुक्यातून झालेलं असं या ठिकाणी सांगण्यात येते। याचबरोबर आजच्या या बैठकीमध्ये तालुक्याच्या कोर कमिटीमध्ये जो निर्णय झाला ते सगळे लोक या बैठकीसाठी उपस्थित होते का सकल मराठा समाजाचे? म्हणजे मला या दृष्टीने विचारायचंय की राजकीय जे मतभेद आहेत, वारंवार मी आपल्याला विचारतोय की राजकीय मतभेद सोडून सगळे या बैठकीसाठी हजर होते का? राजकीय मतभेद सोडून हे सगळे बैठकीस हजर होते आणि फक्त राजकीय हा विषय नाही, फक्त जरांगे पाटलासाठी सर्व मराठा समाज एकत्र येत आहे आणि या बैठकीला जाणार मराठा समाज सर्व एकत्र मिळून एकमेकाच्या हातात हात घालून सर्व राजकीय नेते मंडळी फक्त जरांगे पाटलांसाठी जाणार आहे। फक्त 29 जूनच्या बैठकीसाठी जाणार का? 29 ऑगस्टला देखील मुंबईमध्ये मराठा आरक्षण या विषयावर मुंबईमध्ये जरांगे पाटील सर्व मराठा समाजाला घेऊन जाणार आहे, त्यावेळेस देखील अशीच परिस्थिती राहील का? त्यावेळेस पण सर्व अशीच परिस्थिती राहणार आणि सर्व एकमेकाच्या हातात हात घालून सर्व एकत्र मुंबईला सगळे जाणार। या बैठकीसाठी काय महिला भगिनी देखील उपस्थित होत्या, त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत। आजच्या या बैठकीमध्ये जे 29 जूनला रविवारी अंतरवाली सराटीला काही माळशिरस तालुक्यातील मराठा समाज बांधव बैठकीसाठी जाणार आहे। महिला भगिनी देखील या बैठकीसाठी जाणार आहेत का? हो, मोठ्या संख्येने येणार आहेत। किती महिला भगिनी माळशिरस तालुक्यातून या बैठकीसाठी जातील? तसा अंदाज नाही, पण भरपूर येतील। 29 ऑगस्टच्या बैठकीला म्हणजे 29 ऑगस्टला जे मुंबईला आंदोलन होणार आहे मराठा आरक्षणाचं, त्यावेळेस देखील त्या महिला भगिनी जाणार? हा, त्यावेळेस देखील येतील। दोन्ही ह्याला मीटिंगला महिला भरपूर येणार आहेत। म्हणजे आपण पाहिलं की 29 जून रोजी मनोज जरांगे पाटील यांनी जी बैठक आयोजित केली अंतरवाली सराटीला, या ठिकाणी माळशिरस तालुक्यातून भरपूर गाड्या म्हणजे जवळपास 60 ते 70 गाड्यांचं नियोजन करण्यात आलं आहे बैठकीसाठी। या बैठकीमध्ये जे लोक अंतरवाली सराटीला जाणार आहेत ते फक्त गावातील मराठा सेवक असतील आणि मराठा सेवकांच्या माध्यमातून पुन्हा देखील गावागावामध्ये जनजागृती करून 29 ऑगस्टच्या बैठकीची तयारी करण्यात येणार आहे। पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून देखील महिला भगिनी मोठ्या प्रमाणात या बैठकीसाठी व मुंबईच्या आंदोलनासाठी जाणार आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट सयाज गायकवाडसह मी निनाद पाटील, भूमिपुत्र न्यूज, अकलूज। महाराष्ट्रासह सोलापूर जिल्हा आणि माळशिरस तालुक्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी भूमिपुत्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।